तहसील कार्यालय येथे अतिवृष्टीची मदत त्वरित द्या, अन्यथा 1 मे पासून रखरखत्या उन्हात राष्ट्रीय महामार्ग 53 वर शेतकरी करतील रास्ता रोको. मूर्तिजापूर तालुक्यात सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत घोषित करण्यात आली, परंतु तालुक्यातील जामठी, हातगाव, कुरुम, निंबा या परिसरातील शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना येणाऱ्या 26 मार्चपर्यंत जर मदत जाहीर झाली नाही तर 1 मे रोजी तालुक्यातील मदतीपासून वंचित शेतकरी राष्ट्रीय महामार्ग 53 वर रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून सोमवार 24 मार्च रोजी दुपारी 1 वाजता दिला. कार्यालयाने याचे आलो की बाकी मूर्तिजापूर तालुक्यातील 4 मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीतून वगळण्यात आला आहे. 4 मंडळाला मदत भेटली आहे. आमचं असं म्हणणं आहे गव्हर्नमेंटला बाकी तुम्ही मदत देताना या 4 मंडळाला त्याच्यासोबतच मदत द्या. यासाठी आम्ही आज मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथं निवेदन द्यासाठी आला आहे व त्याच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आहे. जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही, आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी झाली की कालच रिझर्व्ह बँकेने हे परिपत्रक काढलं आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमातली बाबा आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही. म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बँकेने बाबा की तुम्ही 14 लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट सेक्टरला कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याला 25,000 कोटी कर्जमाफी सर तुम्ही आता नियम दाखवून आले. म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व्ह बँकेचा निषेध करतो की बाबा तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्राला झुकतं माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्हाला कर्जमाफी द्यायची नाही. यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला किंवा 26 तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत, कर्जमाफी, हमीभावाचा कायदा ह्या गोष्टी जर त्यांना पार पाडल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र दिनी 1 तारखेला मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल हायवे आपला सोनोरी पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही 1 तारखेला सर्व शेतकरी 10 वाजता कळकळत्या उन्हात असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे. या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आज घोषणा करण्यात येते की जर शासनाने आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही, हमीभावाचा कायदा केला नाही तर आम्ही 1 तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील पीडित शेतकरी नॅशनल हायवेवर बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे. आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी, अतिवृष्टीची मदत, हमीभावाचा कायदा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे. या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन मॅडमला दिलं आहे. जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात 1 म्हणजे 1 मेला हायवेवर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आमची तुमची भेट होणार आहे. हेच आमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जाहीर आव्हान आहे.